नमस्कार, पुलिस टाइम 24 में आपका स्वागत है। चौदह अगस्त से जिला पुलिस अधीक्षक कार्यालय के सामने सागर कुशकुमार वेरुलकर द्वारा आंदोलन किया जा रहा है। विविध प्रलंबित मांगों को लेकर ये आंदोलन किया जा रहा है। राष्ट्रदर्शन न्यूज कडून सहसंपादक सिद्धेश्वर निर्मळ आपल्याला घेऊन आलो आहे बुलढाण्यामध्ये इथं आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत। यांच्या काय मागण्या आहेत या आपण यांच्याकडून माहिती करून बोला, काय आहे तुमच्या मागण्या? जिल्हा पोलीस अधीक्षक जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांनी मागच्या वर्षी 14/8/2023 रोजी तोंडी व लेखी आश्वासन दिलं होतं की संबंधित अधिकारी व कर्मचारी याच्यावर कारवाई करू म्हणून। तर आजपर्यंत त्यांच्यावर कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही। त्यांच्या सेवा पुस्तिकेत नोंद करण्यात आलेली नाही, त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला नाही आहे आणि वेळोवेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांची फसवणूक केलेली आहे त्यांनी। तर त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी बसलेलं आहे। संबंधित अधिकारी कोणते? संबंधित अधिकारी कोण आहे? PI आणि अंमलदार। नाव सांगा। भूषण गावंडे साहेब, अनिल बेहरानी आणि कर्मचारी आहेत। कुठच्या ठाण्यामध्ये ठाणेदार आहेत याचे काय? पहिले नांदुरा पोलीस स्टेशनला होते, ते बदले झाले कुठं? यवतमाळला बदली झाली म्हणजे मागचं प्रकरण आहे त्याची बदली झाली। हां, आणि संबंधित आता नवीन ठाणेदार तर विलास पाटील आहेत ना? हां, तर जुन्यांचीच तक्रार पेंडिंग आहे ना माझी। नवीनला तुम्ही नवीन अंमलदारचे नाव जे आले द्या, तिथं कोणाला भेट घेतली कर्मचारी? का तुम्ही त्यांची? काय त्यांचं काय म्हणणं? त्यांचं नाही, SP साहेबांनी मला लेखी आश्वासन दिलं दिलं होतं होतं की त्यांच्यावर कस्तुरी अहवाल बोलून कारवाई करू म्हणून। तर आजपर्यंत SP कोणतीच साहेबांना कुठलीच कारवाई केलेली नाही। बुलढाणा से मनोज सनांसी की रिपोर्ट। ऐसी खबरों को देखने के लिए हमारे चैनल को लाइक और सब्सक्राइब करें। धन्यवाद।